गाईज, गुड मॉर्निंग. तर असं कसं माझं शरीर रंग बदलू आहे काय माहिती. आता काल बघितलं ना कसं होत होतं मला आणि आज बरं वाटतंय. पण चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे आज बरं वाटतंय कारण आज सेकंड पेपर होता आणि मला नव्हतं असं पाहिजे की कालसारखी सिच्युएशनमध्ये मी आजचाही पेपर देऊ. आज मला एकदम फ्रीली पेपर द्यायचा होता. बरं असो, तर सकाळी मी नारळाचं पाणी घेतलेलं कारण वीकनेस होता. आता काही नवीन नाही, मी नेहमीच पीत असते. बट स्टिल मला वीकनेस कसं काय फील होतो काय माहिती. होतं. शरीर आहे नाही का गाईज. तर सकाळी मी ब्लॅकवालं शर्ट घातलेलं कॉलेज जाण्याकरिता. बट मध्येच मला काय झालं काय माहिती, तर मी चेंज केलेलं. रंग बदलू शरीरच नाही तर विचारही आहे माझे. हां. जोक सपाट गाईज. तर मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची होती. जेव्हा मी कॉलेज जाण्याकरिता निघाली आणि आजही माझ्यामध्ये एवढी काही ताकद नव्हती, की मी गाडी चालवून किंवा मी बसने ट्रॅव्हल करेल एकटी म्हणून. सो मी आजही भावालाच नेलेलं. तर मध्ये ना खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला म्हणजे आमच्या रोडच्या खूप जवळ झालेला आणि इतका विचित्र तो ॲक्सिडेंट होता. लिटरली मी माझ्या डोळ्यासमोर ती बॉडी वगैरे बघितली. ॲट दी स्पॉट त्या माणसाचा मृत्यू झालेला. खूप वाईट वाटलेलं. देवकृपो त्याच्या आत्म्याला शांती भेटो. आणि क्लिप थोडी पुढे निघून गेली. सो मागे तुम्ही बघू शकता ते पूर्ण सीन कसा होता. खूप गर्दी झाली होती रोडवर. पण ॲक्चुअली मला वेळ होत होता. माझा पेपराचा टाईम निघत होता म्हणून मग मी माझ्या भावाला घेऊन पटकन तिकडनं निघालेलं. छान गेलेला बाय द वे आजचा पेपर. त्यानंतर माझ्या भावाला शूज घ्यायचे होते. मग आम्ही त्या शूज शॉपवर गेलेलो. त्याच्यासाठी शूज घेतलेले. मग मी घरी आलेली. त्यानंतर घरी माझं एक पार्सल आलेलं जे होतं हा एक छोटासा नेकलेस. मला फार आवडला होता. पण जसा तो दिसत होता तसा तो बिलकुल नव्हता आलेला. म्हणून मी तो रिटर्न केलेला. आता गाईज बघा माझी मधली चूल. मतलब दीदी आराम कर सकती है बट दीदी की मस्ती तो देखो. सो मला खूप क्रेविंग होते केक खायची, तर बाहेर जाण्यापेक्षा मी घरात बनवते. गाईज फर्स्ट अटेम्प्टच फेल झाला. रुको जरा सबर करो. आता हे आहे केकचं भांड. मी तर याच्यातच बनवत होती, बट आता माझ्या फ्रेंडनी मला सांगितलं की तो कुकरमध्ये बनवायचा, पण कुकरमध्ये तर हे येतच नाहीये. तर गाईज मला माहिती नाही काय, कसं, काय सुचलं भाई, की मला केक खायचा आहे आणि तो मी बनवणार तर घरातच आणि तेही माझ्या हातानेच. सो तुम्हाला आठवतं का मागच्या व्लॉगमध्ये माझ्या फ्रेंडनी एकदा मला बर्थडेलाही केक बनवून दिलेला आणि आम्ही टीचर्सचा बर्थडे सेलिब्रेट केला तेव्हाही तिने होममेड केक बनवला. सो माझ्या डोक्यात तीच आलेली. सो म्हटलं तिचं थोडंसं घेते काहीतरी म्हणजे ती कसं बनवते म्हणून. बट तिने ज्या पद्धतीने सांगितलं त्याच्यामध्ये 3-4 इन्ग्रीडियंट असे होते जे पॉसिबल नव्हते आणायचे. सो म्हटलं जाऊ दे मी थोडंसं माझं डोकं वापरून काहीतरी असं तसं करूनच घेते. बट कांट बिलीव्ह गाईज की यार मी एवढी तगडम-तुगडम करून कसं काय एवढं परफेक्ट करू शकते? म्हणजे आता तुम्हाला असं वाटेल की यार किती ओव्हर कॉन्फिडन्स. पण बघा, पुढे बघा तुम्ही. तर डेकोरेशन आपण फक्त 2 पैशाचं ठेवणार आहे गाईज, कारण आपण फर्स्ट टाइम बनवतोय. समजणार नाही कसं आहे, सो वेस्ट नको जायला नाही का डेकोरेशनचं सामान. सो दॅट्स पुष्पा समजकर फ्लावर समजाय क्या मेरे को. खरंच खूप छान झालेला गाईज केक. लिटरली तुम्हीही ट्राय करा. जर तुम्हाला रेसिपी लागत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी नक्की देईल तुम्हाला आणि खूप यम झाला होता. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. डू लाईक, शेअर, कमेंट. गुड नाईट. टाटा.